शुक्राचार्य महर्षी जो श्रीमद भागवताचा अभ्यास केलेला आहे ही त्यांची शास्त्रकार सांगतात ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय? ज्यांना भगवंताचं ज्ञान झालेलं आहे, ज्ञान झाल्यानंतर ते जे भक्ती करतात त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणले. कारण शास्त्रकार सांगतात आजीवितं त्रयः सेव्या वेदांतो गुरीश्वरः आदौ ज्ञानाते पश्चात् कृतज्ञत्वनिवृत्तये. आजीवितं त्रयः ज्ञान मिळालं. ज्ञान मिळाल्यावर म्हणलं सोडून देतो भक्ती आता. तर मग ते कृतज्ञत्व आलं. ते कृतज्ञत्व एवढे म्हणून ज्ञान प्राप्तीनंतर पण भक्ती करत. तर हे शुक्राचार्य महामुनी सारखे महात्मे असतात त्यांची ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. भगवंतांनी 4 प्रकार सांगितलेले भक्तीचे. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्त अर्थार्थि जिज्ञासु ज्ञानी च भरतर्षभ. भगवंत सांगतात 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. कोण कोण? आर्त. आर्त म्हणजे दुःखी झालेला. माणसाला एखाद्या संकट आलं तर माणूस देवाकडे धाव घेतो. कारण काय असते संकट आल्यावर मग एकटाच असतो माणूस. गजेंद्र मोक्षाची कथा आहे पुढे. मग तारणारा असतो देवच. म्हणून दुःख झालं की माणूस देवाचं करतो. तोही भक्तच आहे म्हणले देव. आर्त भक्त. अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे बाबा देवा हे दे ते दे ते दे ते दे ते दे असा झाला अर्थार्थी. जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे आता जे परीक्षित राजाने प्रश्न विचारलेले आहेत मनामध्ये प्रश्न उत्पन्न होणं आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं याला जिज्ञासू भक्त म्हटलेले आहे. ज्ञानी च भरतर्षभ. 4था प्रकार ज्ञानी भक्त सांगितलेला आहे. भगवंत सांगतायत ह्या 4 प्रकारापैकी एक जरी भक्ती मिळाली तरी ज्याच्या गाठीशी पुण्य आहे त्यालाच ह्या भक्ती मिळतात. म्हणजे अर्थार्थिका भक्त असं म्हणले पुण्य गाठीशी असल्याशिवाय ती पण भक्ती होत नाही. अर्थार्थी जरी भक्त असला तरी गाठीशी पुण्य असल्याशिवाय ती भक्ती होत नाही. जन्म जन्मियामी बहु पुण्य केले जन्म जन्मियामी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले रूपा केली तेव्हा या विठ्ठले रूपा केली जन्म जन्मियामी बहु पुण्य केले जन्म जन्मियामी माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंग जन्म जन्मियामी बहु पुण्य केले जन्म जन्मियामी बहु पुण्य केले जन्म जन्मियामी. अशा पद्धतीनं ही जी शुक्राचार्य महाराजांनी श्रीमद भागवत कथेचा अभ्यास का केला याचं उत्तर हे आहे. हे सगळे महात्मे ज्ञानोत्तर भक्त असतात.
आणि मग त्यांनी आता हे शुक्राचार्य महाराज भागवताचे वक्ते कसे झाले, भागवताचा त्यांनी अभ्यास कसा केला याचं उत्तर त्यांनी दिलं. पुढे ते सांगतायत की राजा परीक्षित हा भागवताचा श्रोता कसा झाला ह्याची कथा ते सांगतायत. यदा मुदे कौरव संजयानां वीरेश्वतो वीरगतिं गतेषु. ज्यावेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालेलं आहे, त्या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये सर्व कौरवांचा संहार झालेला आहे. दुर्योधनही रणांगणावर पडलेला आहे आणि फक्त तीनच जण दुर्योधनाच्या बाजूचे शिल्लक होते. एक कृपाचार्य, एक अश्वत्थामा आणि कृतवर्मा. कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे तिघच राहिले होते. आणि अश्वत्थाम्याला पांडवांचा अत्यंत राग आलेला होता, कारण त्याला वाटत होतं पांडवांनी आपल्या पित्याला मारलेला आहे आणि त्याने प्रतिज्ञा केली की या पांडवांना मी मारणार. आणि त्यानं रात्रीमध्ये मध्यरात्री जाऊन ज्या वेळेला शिबिरामध्ये सगळे झोपले होते, त्यावेळेला मध्यरात्री जाऊन शिबिरामध्ये त्याने पांडवांचा जो सेनापती होता धृष्टद्युम्न त्याला मारलेले झोपीमध्येच. आणि पांडवांचे 5 मुलं त्या शिबिरामध्ये झोपले होते, त्यांनाही मारलेले झोपीमध्येच. पण भगवंत पांडवांना त्यावेळेला दुसरीकडे घेऊन गेले होते म्हणून ते राहिले. आणि अश्वत्थामा मारून त्यांना निघून गेलेला आहे. पांडवांचा निर्वंश करायचा असा त्याने निश्चयच केला होता. सकाळी उठल्यानंतर पांडवांना ही बातमी समजली की आपले 5 मुलं मारलेले आहेत, सेनापती मारलेला आहे, थोडी झोपेत मारलेला आहे. राग आलेला आहे अर्जुनाला. द्रौपदीला दुःख झालेलं आहे. अर्जुन म्हणाला द्रौपदीला मी त्या अश्वत्थाम्याला धरून तुझ्या समोर आणून उभा करतो, त्याला काय शिक्षा द्यायची ते. अर्जुनानं रथ घेतला, भगवंताला सोबत घेतलेला आहे आणि त्या अश्वत्थाम्याच्या मागे निघाले. अश्वत्थाम्याला लक्षात आलं की आता अर्जुन हा काही आपल्याला सोडणार नाही. मग आता काय करायचं, त्यानं अर्जुनावर जे आहे ते हातामध्ये पाणी घेतलं आणि मंत्र म्हणून ब्रह्मास्त्राची योजना जी आहे ती अर्जुनावर केली. भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना हे जे आहे ते ब्रह्मास्त्र आहे, आता प्रतिकार फक्त ब्रह्मास्त्रानेच होऊ शकतो, तेव्हा तू ही ब्रह्मास्त्र सोड. अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. शास्त्रकार असं सांगतात की ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्रानं खंडन होतं त्या ठिकाणी अत्यंत मोठा अनर्थ घडतो. त्या पद्धतीने त्या ब्रह्मास्त्राच्या तेजानं जे आहे ते सगळा हाहाकार माजलेला आहे. आता अश्वत्थाम्याचं असं होतं, त्याला ब्रह्मास्त्राचं योजना करता येत होती पण ब्रह्मास्त्राचा उपसंहार करता येत नव्हता, म्हणजे ते अस्त्र वापस घेता येत नव्हता. अर्धवट विद्या ती होती त्याच्याकडे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं बाबारे म्हणजे दोन्ही वापस घे, नाही तर काही खरं नाही सृष्टीचं. अर्जुनाला त्या अस्त्राचा उपसंहाराची विद्या येत होती. अर्जुनाने त्या अस्त्राचा उपसंहार केलेला आहे आणि ते दोनही ब्रह्मास्त्र वापस घेतले. आणि मग अश्वत्थामावर हल्ला करून जे आहे ते अर्जुनाने त्याला पकडलं, त्याला बांधलं आणि द्रौपदी समोर आणून उभं केलेलं आहे. आणि अर्जुन म्हणाला द्रौपदी हे जे आहे तुझा जो अपराधी आहे तो तुझ्या समोर उभा केलेला आहे, आता याला काय शिक्षा करायची ते सांग. आता द्रौपदीचा अशी आहे की द्रौपदी म्हणते अर्जुनाला मोच्यताम एष ब्राह्मणो नितरांगुरु मारोदितस्य जनने गौतमी पतिरेवता यथाहमृतवत्सार्गा रोदिमे अश्रुमोहिः. द्रौपदी असं म्हणतात ज्यावेळेला वनवासामध्ये पांडव होते त्यावेळेला द्रौपदी युधिष्ठिरांना रागवायची, तुमच्या धर्मामुळे आपल्याला हा वनवास भोगावा लागला.
पण इथं उलटच दिसतंय. ती म्हणते मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितरां गुरु. याला सोडून द्या म्हणजे अश्वत्थाम्याला, ज्यानं 5 मुलं मारलेली आहेत, 5 मुलं एकाच वेळेला गेल्यामुळे तिला पुत्रशोक झालेला आहे, दुःखानं मन व्यापलेला आहे, तरी ती म्हणते याला सोडून द्या. कारण सांगतीये महारोधित असते चरणी गौतमी पती देवता, मला जे पुत्रशोक झाला ते याच्या आईला होणे अशी माझी इच्छा आहे. ज्या पुत्रशोकाचा मला आता त्रास होतोय तो याच्या आईला होणे ही एक इच्छा. आणि दुसरं सांगते की याचे वडील तुमचे गुरु होते, त्यांनी तुम्हाला सगळी अस्त्रविद्या शिकवलेली आहे, हा तुमचा गुरुपुत्र आहे, त्या नात्यानेही याला मारणं योग्य नाही. आणि तिसरं कारण सांगते हा मेला तर याच्या आईला जिवंत राहायला आधारच नाही म्हणजे. कारण द्रोणाचार्य मृत्युमुखी पडलेले आहेत युद्धामध्ये, त्याची आई कमीत कमी याच्या आशेने तरी जिवंत राहील, याला मारलं तर त्याच्या आईला आधारच नाही राहणार. अशा 3 गोष्टींचा विचार करून द्रौपदी सांगते याला सोडून द्या. भगवंत सांगतायत गीतेमध्ये असा दयाभाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला भक्त म्हणतात. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुना सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. आत्मौपम्येन सर्वत्र, ती स्वतः सारखा विचार करते त्या अश्वत्थाम्याच्या आईचा. तो आपला शत्रू आहे, त्यांना आपल्याला एवढं दुःख दिलेलं आहे हे विसरून ती दुसऱ्याचा त्याच्या आईच्या दुःखाचा विचार करते. भगवंत सांगताय जो स्वतःच्या सुखदुःखासारखं दुसऱ्याचं सुखदुःख समजतो सयोगी परमो मतः, तो फार मोठा योगी आहे आणि माझा फार मोठा भक्त आहे असं भगवंत सांगताय. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं म्हणजे बनवासामध्ये ही आम्हाला एवढं रागवायची आणि आज एकदम उलटच झालं. पण भीमालाही अत्यंत राग आला होता. आम्हाला भीम म्हटले बाबा ही काय पुत्रशोक झालेला आहे म्हणून ही काहीतरी आजवा तत्वा बोलायली म्हणले, हिचा काही